आता आंब्याचा सीझन चालूच आहे, मग आंब्याचा केक हा तर व्हायलाच हवा ना. चला आता हा कसा करायचा बघा. सुरुवातीला ना 2 आंबे घेतले, स्वच्छ असे धुवून घेतलेत. आता आंब्याचा आपण गर काढून घेणार आहोत. छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे, सरळ लगेच बारीक होतात. पाऊण कप इतका आंब्याचा गर घेतलाय, थोडंसं दूध घालून एकदम स्मूथ असं वाटून घेतलंय. आता जर आपण हे बाजूला ठेवलं, एका भांड्यामध्ये 1 कप बारीक रवा, अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ, पाव कप इतकी दूध पावडर, थोडंसंच मीठ आणि गोडासाठी पाऊण कप इतकी पिठी साखर घातले. सर्व छान असं मिसळून घेतलं. आपण केलेला आंब्याचा पल्प घालून घेऊयात. त्याचबरोबर थोडं थोडं करून दूध घालून छान असं बॅटर करून घेणार. सर्व छान प्रकारे मिसळून झाल्यानंतर आता आपल्याला घालायचे तेल. तर पोहे खायचे 5 ते 6 चमचे इतकं तेल घालून छान असं मिसळून घेतलं. आता रवा वापरला ना, रवा फुलायला हवा म्हणून आपण 10 मिनिटं भिजत ठेवूयात. तोपर्यंत केक ज्याच्यामध्ये बेक करायचा आहे त्याला आपल्याला बटर पेपर आणि तेल लावून ग्रीस करून घ्यायचं. त्यानंतर छान प्रकारे हे मिश्रण आपलं भिजलेलं आहे. मग याच्यात आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत. थोडीशी टुटी फुटी सुद्धा घालून घेतली. अर्धा चमच इतका बेकिंग पावडर, पाव चमच बेकिंग सोडा, थोडंसं दूध घालून छान असं हे मिसळून घेतलं. आपण केक ज्याच्यामध्ये बेक करणार आहे ते अगोदरच पूर्वतयारी करून ठेवायची. नंतर लगेच ह्याच्यामध्ये मिश्रण घालून वरून ड्रायफ्रूट आणि टुटी फुटी घालून घेतली. आता कढई अगोदरच 10 मिनिटं गरम करायला ठेवली होती. हा डबा त्याच्यामध्ये नेऊन ठेवला आणि 35 मिनिटं केक बेक करून घेतला. बघा, चाकू घालून बघायचा. चाकू क्लीन आला की आपला केक हा बेक झालाय समजायचा. केक बेक करत असताना गॅस मात्र बारीक ठेवायचा. तुम्हाला इथं कापता वेळेस समजत असेल तो किती मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार झालेला आहे. करायला अगदी